नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामधेनु बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कामधेनु अध्यापक महाविद्यालय जटवाडा रोड औरंगाबाद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी प्राध्यापक दादाराव चंद्रभान काटकर। आपण या अगोदर देखील अनेक कौशल्याचा विचार केलेला आहे, अनेक कौशल्याचा आपण अभ्यास केला आहे। आज आपण अशाच एका नवीन कौशल्याचा विचार करणार आहे। ते कौशल्य म्हणजे स्पष्टीकरण कौशल्य। अध्यापकाला अत्यंत महत्त्वाचं हे कौशल्य आहे। स्पष्टीकरण कौशल्याची जी तात्विक माहिती आहे तर ती माहिती आपण समजून घेऊया। स्पष्टीकरण कौशल्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस त्याची जी प्रास्तावना आहे। अध्यापन करताना शिक्षकाला विद्यार्थ्यांना अनेक नवीन संज्ञा, संकल्पना, व्याख्या, तत्वे वगैरे स्पष्ट करायची असतात। त्यासाठी हे कौशल्य आत्मसात होणे महत्त्वाचे आहे। वर्ग अध्यापन प्रभावी ठरणाऱ्या शिक्षकाला स्पष्टीकरण चांगले करता येत असते। म्हणजे स्पष्टीकरण प्रत्येक अध्यापकाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं अवगत करणं गरजेचे आहे। त्यासाठी अत्यंत 6 कौशल्यापैकी हे स्पष्टीकरण कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं। पाठ्यपुस्तकातील जे कठीण मुद्दे असतात, अमूर्त संकल्पना किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रिया इत्यादी बाबींचे विद्यार्थ्यांना आकलन व्हावे यासाठी शिक्षकास निरनिराळ्या अध्यापन कौशल्ये वापरावी लागतात। त्यापैकीचे स्पष्टीकरण कौशल्य हे देखील अध्यापनामध्ये अत्यंत प्रभावी आहे। त्यासाठी या कौशल्याचा विचार होणं गरजेचं आहे। मग स्पष्टीकरण कौशल्याची संकल्पना आपल्याला कशा पद्धतीने समजून घेता येईल? स्पष्टीकरण म्हणजे एखाद्या समजण्यास कठीण बाबीची फोड विवरण करून सांगणे। एखादा मुद्दा कठीण आहे आणि त्याची आपण फोड करून त्याचं स्पष्टीकरण करून सांगणे गरजेचं असतं। अध्यापन विषयातील एखादी संकल्पना, सबोध, नियम, सिद्धांत, तत्व, विचार, कार्य, घटना, प्रसंग, परिणाम, विचार प्रक्रिया, कल्पना, बोध, कार्यकारण संबंध इत्यादी संबंधीचे आकलन दुसऱ्या सुलभपणे होणाऱ्या दृष्टीने आवश्यक ते केलेले विवरण म्हणजे स्पष्टीकरण होय। हे जे वरील सर्व जे मुद्दे आहेत, नियम असतील, सिद्धांत असतील, तत्वे असतील, तर हे आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्पष्ट करून सांगायचे असतात। त्यावेळेसच विद्यार्थ्यांना त्या ज्या संकल्पना असतात, ज्या गोष्टी समजण्यास प्रामुख्याने मदत होते। मग स्पष्टीकरणातून प्रामुख्याने काय? स्पष्टीकरणातून प्रामुख्याने आपल्याला म्हणजे स्पष्टीकरणाचे प्रकार, स्पष्टीकरणातून प्रामुख्याने आपल्याला काय, कसे, का या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न असतो। त्यातून स्पष्टीकरण प्रकार पडतात। मग काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा निवेदनात्मक, कथात्मक अथवा यांत्रिक स्पष्टीकरण मानले जाते। यांत्रिक स्पष्टीकरण यात प्रामुख्याने संज्ञा, रचना, व्याख्या, संकल्पना, घटना अथवा प्रसंग याचे वर्णन केले जाते। उदाहरणार्थ समजा रक्त विसरण असेल, यंत्राची रचना, संगणकाचे विविध भाग, फुलांचे भाग व याचे ज्यावेळेस आपण स्पष्टीकरण करतो तर हे स्पष्टीकरण ह्या सगळ्या गोष्टीचं एक व्यवस्थित पद्धतीनं वेगवेगळे भाग करून ते आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची गरज भासते। उदाहरणार्थ एखादी लढाई असेल किंवा राज्याभिषेक असेल याचे वर्णन यात येते। म्हणजे काय काय याशी हे संबंधित आहे। त्यानंतर आपण विचार करतो का। स्पष्टीकरणामध्ये का या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विविध प्रकारचे स्पष्टीकरण करावे लागतात। विशिष्ट भौगोलिक परिसरात औद्योगिक विकास कसा झाला यामागचे कारण स्पष्ट करणे, त्यानंतर ते विद्यार्थ्यांना समजून सांगणे। उदाहरणार्थ 2 नंबरचं जे स्पष्टीकरणाचा प्रकार आहे कार्यकारणात्मक स्पष्टीकरण। एखादी घटना घडण्यामागे कोणकोणती कारणे आहेत हे सांगताना किंवा
क्रिया कशी घडली असता तिचे परिणाम काय होतील हे सांगताना केलेले स्पष्टीकरण, जसे पहिले महायुद्ध, त्याची कारणे, परिणाम, मराठेशाहीचा उदय व अस्त, याची कारणे व परिणाम, 1857चा राष्ट्रीय उठाव का झाला, ह्या जे प्रश्न आहे, का का म्हणजे विद्यार्थ्यांना का अशी ज्यावेळेस शंका निर्माण होती आणि याची उत्तर ज्यावेळेस शोधल्या जातात तर त्याला कार्यकारणात्मक स्पष्टीकरण असे म्हटले जातं. तर त्या पद्धतीनं, त्या दृष्टिकोनातून ते स्पष्टीकरण होणं गरजेचं ठरतं. तर त्या पद्धतीनं आपल्याला ते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं इथे महत्वाचा ठरतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा स्पष्टीकरणामुळे परस्पर कार्यकारण भाव व परिणाम याचे बंध दृढ होतात. विद्यार्थ्याच्या तर्कबुद्धी विचाराला चालना मिळते. विद्यार्थी तर्क करायला लागतो की हे का घडलं, का या प्रश्नाचे उत्तर तो शोधण्यास प्रवृत्त होतो. त्यासाठी कार्यकारणात्मक स्पष्टीकरण हे देखील यामध्ये अत्यंत महत्वाचं ठरतं. तर त्या पद्धतीने का चे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा विचार प्रामुख्याने त्याचे कारण असेल किंवा परिणाम असेल ते आपल्याला शोधावे लागतात. त्यानंतर कसे, ज्यावेळेस आपण का, कसे, आता कसे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी क्रमवार वर्णन आहे. स्पष्टीकरण प्रकार उपयुक्त ठरतो. यामध्ये कोणता, क्रमवार. तर 3 नंबरचं जे आहे तर त्याला आपण क्रमबद्ध स्पष्टीकरण म्हणतो. म्हणजे क्रमबद्ध स्पष्टीकरण म्हणजे काय, एका मागून एक क्रमवार घडणाऱ्या क्रियाचे व घटनाचे क्रमशः केलेले वर्णन म्हणजे क्रमबद्ध स्पष्टीकरण. उदाहरणार्थ याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, जलचक्र, पाण्याची उष्णतेने वाफ होणे, वाफेचे ढगात रूपांतर होते आणि ढगातून नंतर पाऊस पडणे व पुन्हा त्याची वाफ होणे. तसेच दिवस रात्र आहे, भरती ओटी आहे, ऋतुचक्र आहे, या घटना क्रमाने घडतात. तसेच ऐतिहासिक घटना, उदाहरणार्थ घटनेचा उदय, विकास, अस्त, ज्यावेळेस आपण याचा विचार करतो किंवा कच्च्या मालापासून पक्का माल तयार होईपर्यंत हे जे टप्पे, एखादी कथा किंवा प्रसंग इत्यादी घटनाचा क्रमाला अनन्यसाधारण महत्व असते. यातून कसे चे उत्तर आपल्याला मिळते. म्हणजे क्रमबद्ध स्पष्टीकरणामधून आपल्याला कसे हे या प्रश्नाचे उत्तर मिळते. आणि मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे कसे का घडलं ह्या ज्या संकल्पना किंवा ह्या ज्या प्रश्न निर्माण होतात, तर ह्या क्रमबद्ध स्पष्टीकरण जर आपण तुम्ही क्रमवार एखादी घटना विद्यार्थ्याला समजून सांगितली तर त्याचे उत्तर मिळतात. नंबर 4, समर्थनात्मक स्पष्टीकरण. आता समर्थनात्मक म्हणजे काय, एखादा मुद्दा तुम्ही पटवून सांगताय विद्यार्थ्यांना आणि एखाद्या विचाराचे समर्थन करण्यासाठी केलेले निवेदन, स्पष्टीकरण म्हणजे समर्थनात्मक स्पष्टीकरण होय. उदाहरणार्थ वादविवाद, वाद संवाद. ज्यावेळेस आपण याचा विचार करतो तर आपला जो मुद्दा आहे आपण किती प्रभावीपणे तो विद्यार्थ्यांना पटवून देतो किंवा समोरच्या व्यक्तीला समजून सांगतो, तर तो आपण वाद विवाद असेल, वाद संवाद असेल किंवा एखाद्या व्यक्तीला समजून सांगणार असेल तर ते समर्थनात्मक स्पष्टीकरण हे महत्वाचे ठरते. त्याच्यानंतर 5 नंबर, हेतुगर्भ स्पष्टीकरण. विद्यार्थ्यामध्ये विशिष्ट मनोवृत्ती निर्माण होण्यासाठी शिक्षकाने केलेले निवेदन म्हणजे हेतुगर्भ स्पष्टीकरण होय. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण विद्यार्थी आहे तर आपला या विद्यार्थ्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे, त्याची मनोवृत्ती कोणत्या घटकाकडे आपल्याला घेऊन जाण्याची आहे, जायचं आहे, तर हा हेतुगर्भ स्पष्टीकरणातून स्पष्ट होतो. तर तो उद्देश, तो हेतू आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण तशा पद्धतीनं त्या घटकाचं स्पष्टीकरण करणं महत्वाचं ठरतं. उदाहरणार्थ चांगला स्थिर भाव, चांगली मूल्य, संस्कार विद्यार्थ्यामध्ये यावा या दृष्टिकोनातून हे हेतुगर्भ स्पष्टीकरण केले जातं. म्हणजे आपला विद्यार्थ्यामध्ये चांगले मूल्य रुजवावी ही आपली अपेक्षा असते. नंबर 6, अर्थविषयक स्पष्टीकरण. पाठातील अपरिचित शब्दाचे व संज्ञाचे स्पष्टीकरण करताना त्या मूळ शब्दाचे संस्कार विद्यार्थ्याच्या मनावर करणे, विशिष्ट संदर्भात त्याचा उपयोग व त्यामुळे भाषा सौंदर्यात पडणारी भर याची जाणीव करून देणे शिक्षकाची हे आद्य कर्तव्य आहे. शब्दाचा विग्रह, संदर्भ स्पष्ट, वाक्यात उपयोग, शब्दांचा वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व ध्वन्यार्थ स्पष्ट करणे, शब्दाची पार्श्वभूमी कथन करणे, सूक्ष्म भेद, नियम, अमृत बाबी, अपरिचित शब्द असेल किंवा वाक्प्रचार असेल हे सर्व अर्थपूर्ण स्पष्ट करणे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण अर्थपूर्ण
करून विद्यार्थ्यांना समजून सांगणं गरजेचं ठरतं. तर त्यानुसार आपल्याला ह्या ज्या सगळ्या बाबी असेल, उदाहरणार्थ संदर्भ असेल, वाक्यात उपयोग असेल, तर हे सगळं विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण शब्दांची फोड करून आपण ती विद्यार्थ्याला समजून सांगणं गरजेचं ठरतं. मग प्रश्न पडतो, स्पष्टीकरण कसे करावे? आपण ज्यावेळेस एखादा घटक घेणार आहे, घटक घेतल्याच्या नंतर त्याचं स्पष्टीकरण आपण कसे करायला पाहिजे, तर स्पष्टीकरण करत असताना कोणकोणत्या प्रकारचे असले ते सुस्पष्ट सुबोध व्हावे, विद्यार्थ्याच्या लक्षात यावे, यासाठी काही विशिष्ट टप्प्यातून याची मांडणी आपल्याला बघता येईल किंवा खालीलप्रमाणे समजून घेता येईल. मग स्पष्टीकरणाचे टप्पे आणि त्यातील कृती आणि घ्यावायची काळजी. मग आता स्पष्टीकरण पूर्व विधान, आपण ज्या एखादा मुद्दा घेतला त्याचं स्पष्टीकरण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ते विधान पूर्वज्ञान जागृतीवर करता आलं पाहिजे. विद्यार्थ्याला त्या घटकाशी निगडीत इतर काही बाबी माहीत आहे का हा विचार करणं अपेक्षित आहे, त्याला आपण पूर्वज्ञान जागृती म्हणतो. अध्यापन मुद्द्याचा उल्लेख, जो घटक आपण अध्यापन करणार आहोत त्या घटकाचा त्या मुद्द्याचा उल्लेख आवर्जून आपल्याला करणं गरजेचं ठरतं, जेणेकरून विद्यार्थ्याचं अवधान त्या मुद्द्याकडे आकर्षित होतं आणि तो लक्ष केंद्रित करतो. त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष स्पष्टीकरण किंवा कथन किंवा निवेदनाला आपल्याला सुरुवात झाली त्या मुद्द्याला अनुसरून मग त्यामध्ये आपल्याला संकल्पना, तत्व, घटना, रचना इत्यादीचे कथन आणि विवरण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता आलं पाहिजे, ते विद्यार्थ्यांना समजून सांगता आलं पाहिजे. मग त्यामध्ये संज्ञाच्या व्याख्या असतील. त्याच्यानंतर एखादा घटक आपल्याला विविध उदाहरणाच्या माध्यमातून उदाहरण दाखले देता आली पाहिजे, उदाहरण सांगता आली पाहिजे त्याशी निगडीत, किंवा जो घटक आपण अध्यापनासाठी घेतलेला आहे तर त्या घटकाशी निगडीत दृक्श्राव्य साधनाचा वापर करता येतो का, काही शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपल्याला ते स्पष्ट करता येतं का, या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं ठरतं. आणि स्पष्टीकरण हे अतिशय शृंखला जी असेल तर त्या शृंखलेनुसार, त्या पद्धतीनुसार, क्रमानुसार आपलं ते स्पष्टीकरण होणं अपेक्षित आहे. म्हणजे सुस्पष्ट, अर्थपूर्ण आणि ओघपूर्ण भाषा असली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्याला समजेल, विद्यार्थ्यांना कळेल अशा आपण सोप्या भाषेमध्ये अनेक उदाहरण, अनेक संज्ञा स्पष्ट करून हे सांगणं गरजेचं असतं. मग शेवटी स्पष्टीकरण उत्तर विधान, ज्यावेळेस आपला तो मुद्दा स्पष्टीकरण करून झाला आणि त्यानंतर आपण महत्वपूर्ण मुद्द्याची पूर्ण नियोजित पुनरावृत्ती करणं गरजेचं ठरतं. म्हणजे जो घटक आपण शिकवला तो परत एकदा विद्यार्थ्यांना सांगायचा की आज आपण अशा अशा घटकाचा अभ्यास केला, म्हणजे जे आपण पूर्ण स्पष्टीकरण केलं, ज्या गोष्टी समजून सांगितल्या तर ते त्याला परत पुनरावृत्ती करून आठवण करून द्यायची. आता उपकौशल्ये, स्पष्टीकरण कौशल्य ज्यावेळेस तुम्ही हस्तगत करणार आहात तर त्यावेळेस काही उपकौशल्य असतात. त्यामध्ये नंबर 1 स्पष्टीकरण पूर्व विधान. ज्यावेळेस एखाद्या मुद्द्याचं, एखाद्याचं तुम्ही स्पष्टीकरण करणार आहे, एखादं तत्व असन, नियम असन, विचार इत्यादीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण कोणत्या बाबीचे स्पष्टीकरण करणार आहोत हे स्पष्ट आपण सांगणं गरजेचं आहे. यासंबंधी विधान करणे व ज्ञाताकडून अज्ञाताकडे असा प्रवास होणे अधिक चांगले असते. त्या पद्धतीने स्पष्टीकरण पूर्व विधान हे अत्यंत स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सांगायचं. उदाहरणार्थ बाष्पीभवन ही संकल्पना शिकवण्यापूर्वी खोलीत सांडलेले किंचित पाणी काही वेळाने दिसत नाही. मग ह्या विद्यार्थ्यांना सांगायचं आणि त्याला पूर्वानुभवाचा आपण म्हणतो तर तो सांगेल काय, बाष्पीभवनामुळे ते नाहीसं झालं. हे समजून सांगितल्याच्या नंतर अशा घटकांचा उल्लेख आवर्जून करणं गरजेचं ठरतं. त्यानंतर आपण ज्यावेळेस 2 नंबरचं स्पष्टीकरण दुवे. स्पष्टीकरण दुवे अत्यंत महत्वाचे असतात. 2 वाक्यातील परस्पर संबंध स्पष्ट होण्यासाठी वापरलेले शब्द जसे आणि, म्हणून, कारण, यावरून, ज्यामुळे, त्याप्रमाणे, त्यामुळे, परिणामतः किंवा तद्वम या सारखे जे शब्द आपल्या 2 वाक्यामध्ये 2 वाक्य जोडण्यासाठी येतात तर त्याला आपण स्पष्टीकरण दुवे म्हणतात. उदाहरणार्थ पदार्थाच्या अवस्था हा आपण घटक समजून घेणार आहे. मग पदार्थाच्या अवस्था आहे म्हणजे ज्यावेळेस आपण आता हे खाली ज्या पद्धतीने आपण समजून घेणार, उदाहरणार्थ आपल्या भोवती अनेक पदार्थ आहे, उदाहरणार्थ दूध, साय सारख्या पदार्थाचा आकारात बदल होतो, परंतु आता या खाली अधोरेखन केलेले दगड, खडू या सारख्या पदार्थाचा आकार कायम राहतो, म्हणजेच आकार कायम राहणाऱ्या पदार्थास स्थायू म्हणतात व आकार बदलत राहणाऱ्या पदार्थांना द्रव्य म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की स्थायू आणि द्रव्य या पदार्थाच्या अवस्था आहेत. अवस्था म्हणजे स्थिती.
म्हणजे ही जी पूर्ण जी गोष्ट आपण समजून घेतो तर यामध्ये परंतु, म्हणजेच, व, यावरून, आणि हे जे शब्द आले तर हे दोन वाक्याला काय करतात, सुसंगत करण्यासाठी काम करतात. म्हणजे वरील स्पष्टीकरण दुहेवरून स्पष्टीकरणात एक संघपणा साधला जातो तर त्या पद्धतीनं स्पष्टीकरण दुहे हे स्पष्टीकरण कौशल्यामध्ये अत्यंत महत्वाचे आणि प्रभावी ठरतात. त्यासाठी ते दोन वाक्याचा जो एक संघपणा आहे तर तो आपल्याला यामध्ये स्पष्टीकरण दुव्यातून हा समजून घेतला जातो किंवा चांगला समजण्यास वाव मिळतो. नंबर 3, तांत्रिक शब्दाच्या व्याख्या. बऱ्याच वेळा स्पष्टीकरणामध्ये नवीन शब्द, कठीण शब्दाची व्याख्या देणे अपेक्षित असते. मग त्यावेळेस जे कठीण शब्द असेल किंवा व्याख्या असेल तर त्याची फोड करून आपल्याला स्पष्टीकरण करून सांगावं लागतं. उदाहरणार्थ आता समाजवाद आहे, समाज आहे, समूह आहे. ज्यावेळेस आपण हे शब्द समजून सांगतोय मग समाजवाद म्हणजे काय, समाजातील आर्थिक शोषणाला विरोध करून समता स्थापन करू पाहणारा विचार म्हणजे समाजवाद होईल. मग आता यामध्ये आर्थिक शोषण आणि समता हे जे दोन शब्द अधोरेखित केलेले आहे तर हे काय, ह्या दोन शब्दांचा आपल्याला काय करणं आहे, अर्थ समजून सांगणं गरजेचं असतो. वरील दोन शब्द हे तांत्रिक शब्द आहे ते स्पष्ट करून विद्यार्थ्यांना समजून सांगणं गरजेचं ठरतं. नंबर 4, आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश. स्पष्टीकरणात संज्ञा, संकल्पना याचा समावेश असतो. अंतर्गत मुद्दे, उपमुद्दे स्पष्ट करावी लागतात. आवश्यक वैशिष्ट्य असतात, काही घटक असतात, म्हणजे जो तुम्ही घटक घेतला त्याच्याशी निगडीत इतर उपघटकाचं वैशिष्ट्य आपल्याला स्पष्टीकरण करावं लागतं. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील वने व त्याचे प्रकार. मग सदाहरित वने, पानझडी वने किंवा काटेरी झुडपाची वने, त्याच्यानंतर ते कुठं आढळतात, त्यांची माहिती, त्यांचा अर्थ, वैशिष्ट्य, उदाहरणे, त्यांचा आढळ या मुद्द्यावर आपल्याला स्पष्टीकरण करून देणं गरजेचं ठरतं. ज्यावेळेस आपण या पद्धतीने त्या गोष्टी आवश्यक वैशिष्ट्यानुसार स्पष्टीकरण करणार तर आपलं हे स्पष्टीकरण प्रभावी होईल. नंबर 5, नियोजित पुनरावृत्ती. एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण केल्यावर आशय न बदलता वेगवेगळ्या शब्दात तोच मुद्दा सांगणे, त्यामुळे स्पष्ट केलेल्या भागाचे दृढीकरण होणे सोपे जाते. म्हणजे आशय बदलला नाही पाहिजे. ज्यावेळेस आपण पुनरावृत्ती करू, एखादा घटक आपण समाजवाद घेतोय तर त्या समाजवादाशी निगडीत दुसरे शब्द कुठले असेल असा एखादा शब्द सांगून सणी आपण ते दृढीकरण करणं गरजेचं ठरतं. त्यासाठी दृढीकरण केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपण कोणत्या घटकावर अभ्यास करतोय हे वारंवार लक्ष केंद्रित केले जातं. आणि स्पष्टीकरणामध्ये काय होतं, विद्यार्थ्याचे अवधान असतेच असे नाही, म्हणून नियोजित पुनरावृत्ती करणं गरजेचे ठरते. बऱ्याच वेळा विद्यार्थ्याचे लक्ष विचलित होते, त्यावेळेस आपण परत म्हणायचं की अशा प्रकारे आज आपण हा घटक अभ्यासतोय किंवा ह्या घटकाचं स्पष्टीकरण करतोय असं आपण परत नियोजित पुनरावृत्ती त्या शब्दाची, त्या मुद्द्याची करायची. उदाहरणार्थ सामाजिक समस्या, उपघटक, नवजात निर्मितीतील अडचणी, त्याचे स्वरूप, परिणाम, उपाय याविषयी चर्चा केली. मग हे परत सामाजिक समस्याशी निगडीत मग नव समाज निर्मिती प्रामुख्याने ज्या पुढील अडचणी आहेत तर त्या अडचणी आपण त्यांना वारंवार परत सांगायच्या असतात. निरक्षरतेचा प्रश्न असेल, बालकाचा हक्क असेल किंवा स्त्रियांचे सामाजिक प्रश्न असेल, मग हे त्या घटकाशी निगडीत आहे म्हणून त्याची आपण पुनरावृत्ती करायची. आता ज्यावेळेस आपण स्पष्टीकरण कौशल्याचा विचार करतो तर स्पष्टीकरणात बाधक घटक सुद्धा असतात. मग कोणते बाधक घटक आहेत त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. नंबर 1, ओघवतेपणाचा अभाव. ओघवतेपणाचा अभाव म्हणजे या दृष्टिकोनातून आपण म्हणणार की बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस स्पष्टीकरण करत असतो तर स्पष्टीकरण करताना शिक्षकाने बोलण्यातील अडखळणे, मध्येच थांबणे, एखादा शब्द व संदर्भ न आठवणे, त्याचे विस्मरण होणे, चुकीच्या जागी विराम, चुकीच्या पद्धतीने बोलणे, अर्धवट वाक्य उच्चारणे, बोलताना मध्येच हुंकारा, यामुळे ओघवतेपणात अडथळा येतो. तर ह्या घटना आपल्याला टाळायच्या आहे. आपल्या स्पष्टीकरणामध्ये, आपल्या अध्यापनामध्ये ह्या गोष्टी होता कामा नये. त्यासाठी आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळा कधी आपल्याला सवय असते, परंतु ती हे कौशल्य आत्मसात करणं म्हणजे ती सवय आपल्याला नाहीशी करणे. बऱ्याच वेळा असं आपण उसटा घेत नाही ना, तर तसं आपल्याला न करता अध्यापनामध्ये काय पाहिजे, ओघवतापणाचा अभाव आपल्याला दिसून आला नाही पाहिजे. नंबर 2, अयोग्य व अनुचित शब्दाचा वापर. सुस्पष्टता येण्यासाठी अयोग्य व अनुचित शब्दाचा वापर टाळणे आवश्यक आहे. अयोग्य शब्द म्हणजेच विद्यार्थ्याचा मानसिक विकास, वैचारिक पात्रता, त्याचे पुनरानुभव याचा योग्य तो विचार करता वापरलेले शब्द. योग्य शब्द न वापरणे अनुसूचित होय. योग्य शब्द आपण तेच वापरायला पाहिजे. जे अनुचित शब्द आहेत त्याचा आपण वापर टाळायचा आहे.
नंबर 3, संदिग्ध शब्दाचा आणि वाक्य प्रचाराचा वापर. संदिग्ध स्पष्टीकरणात विविध विषयातील कठीण अपरिचित अशा भागाचा सुस्पष्ट व नेमका अर्थ विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे हिताचे असते. यासाठी मोघमविधळणे टाळणे. मग मोघमविधळणे म्हणजे काय? सुमारे, साधारणतः, थोड्या प्रमाणात, खरे पाहता, कोठून तरी, शक्यतो, कदाचित, क्वचित, उरलेले काही, काही प्रमाणात, फारसे, असे वाटते, तसे वाटते, बहुधा अशा शब्दाची निश्चित अर्थबोध होत नाही. हे बाधक आहे. म्हणजे आपल्याला अंदाजच बांधता येत नाही. थोड्या प्रमाणात म्हणजे किती प्रमाणात नाही सांगता येत. क्वचित क्वचित काहीच अंदाज बांधता येत नाही. मग हे जे असे जे संदिग्ध शब्द असतात स्पष्टीकरणामध्ये, का त्यामधून आपल्याला योग्य अर्थबोध होत नाही. मग अर्थबोध योग्य होत नाही तर असे शब्द आपण शक्यतोवर ते स्पष्टीकरणामध्ये असेल किंवा आपले अध्यापन आपण ज्यावेळेस करणार आहोत तर ते आपल्याला टाळायचे आहे. क्लिष्ट व गुंतागुंतीची उदाहरणे. नंबर 4 काय आहे? क्लिष्ट असतात काही गोष्टी किंवा गुंतागुंतीची उदाहरणे दिलेली असतात. म्हणजे असे वाक्य आले की विद्यार्थी गोंधळात पडतात, आकलनात अडथळे निर्माण होतात. यासाठी सुटसुटीत व लहान लहान अर्थपूर्ण वाक्य आपल्या विद्यार्थ्याला सांगता आली पाहिजे. त्यात खूप लांबलचक आपण जर सांगितलं तर त्या विद्यार्थ्याला ते समजत नाही, आकलन होत नाही. तर त्यासाठी व्याकरणातील ज्या गुंत असते, व्याकरणातील ज्या संकल्पना, व्याख्या असतात, उदाहरण असतात ते आपण व्यवस्थित पद्धतीने दिले पाहिजे. किंवा बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण फार विद्वान आहोत, ते दाखवण्यासाठी आपण खूप काही अवघड वाक्य वापरतो. तर ते वापरू नये. त्यासाठी आपण ती एक काळजी घेणं गरजेचं ठरतं. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याला कोणत्या गोष्टी समजतात तर त्याच पद्धतीने आपण अर्थपूर्ण वाक्य हे विद्यार्थ्यांना सांगणं अपेक्षित आहे. सुसंगतेचा अभाव. एखाद्या मुद्द्यावरून दुसरा मुद्दा समोर येणे आवश्यक आहे. म्हणजे अनैसर्गिक, अतार्किक गोष्टी सांगू नये. अनैसर्गिक हे असं ते तसं बिलकुल नाही. जे नियमात आहे त्याच पद्धतीने आपण या सर्व विवेचनावरून आपल्याला स्पष्टीकरण कौशल्याची जी तात्विक माहिती आहे अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता येतो. व चांगले हे जे कौशल्य आहे तर चांगल्या पद्धतीनं स्पष्टीकरण कौशल्य हे आपल्याला आत्मसात करता येतं आणि आपल्याला ते आत्मसात करायचंय. वरील मुद्द्याचा ज्यावेळेस आपण विचार करू तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी जर आपल्या अध्यापनामध्ये आपण ह्या सगळ्या